रामकृष्ण हरी. आस्था भावार्थ रामायण स्नेहीजन प्रस्तुत. गुगल मीटवर दररोज ज्ञानेश्वरी सेवा. वेळ सकाळी 6:23. आणि मग त्या जन्नू ऋषींची प्रार्थना भगीरथानं केली आणि जन्नू ऋषींच्या जान्हवीतून म्हणजे त्यांच्या मांडीतून त्या गंगेचं पदार्पण या भूतलावरती झालं. गंगा कशासाठी आपण काल पाहून आलो. गंगा कशासाठी आहे? गंगा सर्वांच्या पापाचं निर्मूलन करण्यासाठी, सगळ्यांचं पाप संपवण्यासाठी ही गंगा. त्या गंगेचं ती गंगा, पण ही कुठली गंगा? ती गंगा, त्या गंगेमध्ये जावं लागेल किंवा त्या गंगेचं नाव त्या ठिकाणी घ्यावं लागेल, त्यामध्ये स्नान करावं लागेल. स्नान केल्यानंतर तुमच्या पापातापाची तुटी होईल. परंतु ही जी गंगा आहे ही गीता ही गीतारूपी गंगा आहे. कुठली गंगा आहे? ज्ञानामृताची गंगा. ही ज्ञानाचं अमृत आहे. या गंगेमधून वाहतंय काय? तर ही ज्ञानाचं अमृत वाहतंय. आणि या ज्ञानाच्या अमृताच्या ह्या गंगेमध्ये ज्या वेळेला हा साधक त्या ठिकाणी डुबेल, ज्या वेळेला हा साधक त्याचा आस्वाद घेईल, त्यावेळेला त्याचा निश्चित त्या ठिकाणी अर्थानं उद्धार होईल. अशी ही सर्वश्रेष्ठ असणारी गंगा त्या ठिकाणी सांगितल्या गेली. पुढे सांगतात, जे आनंद चंद्रीची 17वी. चंद्राला 16 कळा आहेत, परंतु 17वी कळा ज्या वेळेला चंद्राची उत्पन्न होते, चंद्राची 17वी कळा कोण घेतात? हो, जे योगी घेतात. आणि ते योगी 17वी कळा घेऊन काय करतात? तर त्या माध्यमातून त्या असणाऱ्या 17व्या कळेमधून 17वी कळा सेवन केल्यानंतर योगांना अन्न पाणी प्राशन सुद्धा करण्याची गरज नसते. अशी ही चंद्राची कला आहे. परंतु ही जी 17वी कला आपल्याला कशाची दिली? तर आनंद चंद्राची. आनंद आहे. हे गीता तत्व हातामध्ये घ्यावं, त्याचा अभ्यास करावा, त्यांच्याकडं पाहावं. आणि ही भगवंताची व्याप्ती ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं गीता तत्व आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गेलं, ती आनंद चंद्राची 17वी. आनंदाचा चंद्र आहे आणि त्याची ही 17वी कळा असं असणारं हे गीता तत्व त्या ठिकाणी रे. त्या गीता तत्वाची महती सांगत असताना माऊली पुढं सांगतात. माऊली म्हणतात की विचार शिर नवीची नवी लक्ष्मी. ही नवी लक्ष्मी म्हणजे पहिली लक्ष्मी भगवान परमात्म्याकडं आहे. कुठली हो पहिली लक्ष्मी? भगवान परमात्म्यांकडं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची लक्ष्मी आहे. कुठं प्राप्त झाली भगवान परमात्म्याला लक्ष्मी? भागवतामध्ये सुंदर उदाहरण, सुंदर वर्णन त्या ठिकाणी येतं. ज्या वेळेला समुद्र मंथन केलं, समुद्र मंथन करून ज्या वेळेला जी रत्न निघायला लागली, त्यावेळेला त्या समुद्र मंथनातून लक्ष्मी माता प्रकट झाली. आणि लक्ष्मी मातेनं हातामध्ये वरमाला घेतलेली होती. वरमाला घेऊन एकेका वरण्यासाठी लक्ष्मी माता पुढे चाललेली आहे. तिथं कोण आहेत? सगळे देव मंडळी त्या ठिकाणी आहेत, दानव मंडळी आहेत, असणारी मानव मंडळी आहेत. सगळ्यांकडे लक्ष्मी माता पाहते. पाहत पुढे जाती. प्रत्येकाकडं थोडंसं बघती, त्याचं आकलन करते, त्याच्यातले भाव त्या ठिकाणी बघते. भागवतामध्ये फार सुंदर उदाहरण येतं, पहा भागवतामध्ये. त्यांच्या वृत्तीचं आकलन करते आणि नाक मुरडून लक्ष्मी माता पुढे जाते. आणि पुढे येऊन ती कुणापाशी थांबते? भगवान विष्णूंपाशी त्या ठिकाणी थांबते. भगवान विष्णूपाशी आल्यानंतर भगवान विष्णू तोंड फिरवतात. का तोंड फिरवतात? तर भगवान विष्णूंना कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते, कुठल्याही प्रकारची अभिलाषा त्या ठिकाणी नाही. परंतु तोंड फिरवलेल्या भगवान विष्णूंकडं ती लक्ष्मी माता माळ घालते. का माळ घालते? कारण भगवान विष्णूंचं तत्वच अशा प्रकारचं आहे. भागवतामध्ये त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलं. भागवत म्हणतं, एवं मिश्रुत्या विविचारी सद्गुणे वरम निजेका श्रुतृगुणाश्रयम वरे वरम सर्वगुणेशितम रमा मुकुंद निरपेक्षितम. रमा मुकुंद निरपेक्षितम. रमा मुकुंद निरपेक्षितम अशा प्रकारचं निरपेक्ष असणाऱ्या भगवान परमात्म्याला ती लक्ष्मी माता वरमाला घालते. अशी ही लक्ष्मी. त्या लक्ष्मीनं काय केलं? त्या लक्ष्मीनं भगवान परमात्म्याला यथार्थ समर्पण केलं. पण यथार्थ समर्पण करून भगवान परमात्म्याचं ज्ञान त्या लक्ष्मींना त्या ठिकाणी झालं नाही, किंवा यथार्थ ज्ञान त्या ठिकाणी झालं नाही. का असं म्हणावं असं वाटतं? तर चला भागवतामध्येच एका कथेकडे मी तुम्हाला नेतो. ज्या वेळेला
हिरण्यकशिपुनी त्या ठिकाणी भयंकर अशा प्रकारचा स्तोम माजवलेलं होतं. त्यांच्या निर्मूलनासाठी, त्यांना संपवण्यासाठी भगवान नरसिंहाने अवतार घेतला. इतका रौद्र अवतार होता. ज्या वेळेला हिरण्यकशिपूला संपवलं, पण भगवान परमात्मा शांत होत नव्हते. आणि शांत होत नसतानाच भगवान परमात्म्याला शांत करण्यासाठी प्रार्थना केली. कुणाची प्रार्थना केली? लक्ष्मी मातेची प्रार्थना केली. लक्ष्मी माता, तुमचे पती काय झालेत तर इतके रुद्र अवतारामध्ये आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी शांत करा असं म्हणून लक्ष्मीला सांगितलं गेलं. लक्ष्मी माता जवळ आल्या. भागवतामध्ये वर्णन येतं, लक्ष्मी माता जवळ त्या ठिकाणी आल्या आणि जवळ आल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं हे आमचे नाहीतच म्हटले. नाही ओळखलं लक्ष्मी मातेने त्या ठिकाणी. लक्ष्मी माता परत गेल्या. पुढं वर्णन येतं, ते प्रल्हादाने शांत केलं वगैरे वगैरे. मला त्या भावाकडे जायचं नाही, मला लक्ष्मी मातेचं वर्णन तुमच्यासमोर ते मांडायचं आहे. मग काय झालं, लक्ष्मी माता परत गेल्या आणि काही वेळानंतर भगवान परमात्मा पुन्हा वैकुंठामध्ये आले. आणि वैकुंठामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्यांना लक्ष्मी माताने सांगितलं, का हो तुम्ही एक बातमी ऐकली का? कोणाचं स्टेटस बघितलं का? कोणाचं व्हॉट्सअप बघितलं का? का म्हणलं, काय झालं होतं, काय कशाबद्दल बोलताय? लक्ष्मी मातेने विचारलं. लक्ष्मी मातेला भगवंताने विचारलं, अहो एक रौद्र रूप असलेलं विचित्र अशा प्रकारचं ध्यान माझ्यासमोर ते मला त्या सर्व देवदेवतांनी दाखवलं आणि त्यांनी सांगितलं ते तुम्हीच होतात. भगवान परमात्मा म्हटले, मग काय झालं? नाही म्हटले, तुम्ही त्या नव्हता. नाही मीच होतो. नाही असं नाही, मीच होतो. भगवान परमात्म्याने सांगितलं. लक्ष्मी माता म्हणते, नाही अहो ते तुम्ही नव्हतात. पुन्हा एकदा दाखवू का? लक्ष्मी माता म्हटल्या. माझा दृष्टांत संपला. मला काय सांगायचं आहे, लक्ष्मी मातेनं यथार्थ समर्पण केलं, परंतु भगवंताला त्या ठिकाणी यथार्थ जाणलं नाही. मग यथार्थ कोणी जाणलं तर यथार्थ भगवान परमात्म्याला जाणलं. विचार शिरार नवीची, जे विचार आहे, विचाराच्या सागरातून उत्पन्न झालेली ही लक्ष्मी माता आहे. त्या लक्ष्मी मातेनं काय केलं तर त्या लक्ष्मी मातेनं भगवंताला जाणलंय. तीच लक्ष्मी माता विचाररूपी सागरातून प्रगट झालेली ही गीतारूपी लक्ष्मी माता आहे. ही सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची लक्ष्मी माता आहे आणि त्याच लक्ष्मी मातेनं मला या ठिकाणी जाणलं किंवा ती लक्ष्मी आहे त्या ठिकाणी म्हणतात. पुढं सांगतात गीता तत्वाविषयी किंवा माऊलींच्या ज्ञानेश्वरीविषयी आपण म्हणू. अशा प्रकारे माऊलीने पुढचं वर्णन त्या ठिकाणी केलं. म्हणून आपुले पदे वर्णे, अर्थाचे नि जीवे प्राणे, मी वाचोनी हो नेणे आण काही. सांगितलं गेलं. म्हणून काय म्हणतात, यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या आहेत. माऊलीने 3 गोष्टी सांगितल्या आहेत. काय आहेत? म्हणून आपुलेनी पदे वर्णे. इथं भगवान परमात्म्याने पदं दिली आहेत. गीता तत्वातून किंवा गीतारूपी तत्वातून पदं त्या ठिकाणी दिलेली आहेत. काही वर्ण त्या ठिकाणी दिलेले आहेत. कारण ही जी पदं आहेत ती पदं आहेत काय आहेत तर ती मंत्र आहेत. गीतेचा एक श्लोकाचा एक भाग हा सर्वश्रेष्ठ मंत्र अशा प्रकारचा आहे. जीवन तरुण नेण्यासाठी, जीवनामध्ये आलेले संकट त्या ठिकाणी संपवण्यासाठी असं असणारं हे एक मंत्र आहे. पहा 11व्या अध्यायामध्ये मला वाटतं 36वा श्लोक त्या ठिकाणी असावा. आता सहज त्या ठिकाणी बुद्धीला सुचलं म्हणून तुमच्यासमोर ते म्हणतो की 11व्या अध्यायामध्ये 36व्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं गेलं, जे गीतेचा अभ्यास करतील, जे नाही अभ्यास करतील ते तर तरुण जातील, परंतु जे गीतेच्या नुसतं श्लोक त्या ठिकाणी पाहतील, नाही कळलं तरी चालेल, तो श्लोक कुठल्याही बाधेपासून त्या ठिकाणी सोडवणार आहे. म्हणजे हे काय, हे गीता तत्व हे मंत्र प्रभा आहे आणि त्याचा अर्थ कळणं हे सर्वश्रेष्ठ त्या ठिकाणी इथं सांगितलं गेलं. माऊली म्हणतात, म्हणून आपुलेनी पदे वर्णे, अर्थाचे नि जीवे प्राणे. त्याचं पद आहे ते त्या छंदात त्या ठिकाणी बसवलेलं आहे. संपूर्ण एका छंदामध्ये, काही अनुष्टुप छंदामध्ये असतील, काही वेगवेगळ्या छंदामध्ये, म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीनं जर त्या ठिकाणी बघितलं तर ते गीता तत्व त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. ते गीता तत्व सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं त्या ठिकाणी तत्व आहे. आणि म्हणून सांगितलं गेलं पदावरणे वर्ण, अक्षर, व्यंजन, अर्थ आदी करून याचा अर्थ ज्या वेळेला घेतलं,
घेतला जातो त्यावेळेला अर्थाचे नि जीवे प्राणे, मौलींचा शब्द अत्यंत गोड अशा प्रकारचा आहे. म्हणून ज्या वर्णानी व आपल्या अर्थाच्या जीवाप्राणांनी माझ्याशिवाय दुसरं काहीही जाणत नाहीत. जीवानंही भगवान परमात्मा त्या ठिकाणी जाणतात, अर्थानंही भगवान परमात्मा त्या ठिकाणी जाणतात. हा जीव संपूर्ण भगवंताच्या पायाशीच त्या ठिकाणी ठेवावा. या गीता तत्वाचा अभ्यास करण्यासाठीच त्या ठिकाणी ठेवावा. सार्थक होणार आहे. जन्म आल्याचे सार्थक काय होणार आहे तर भगवंताला शरण जाणं आणि भगवंताच्या गीता तत्वाचा अभ्यास करणं, ते गीता तत्व समाविष्ट करून घेणं. आणि त्याही पुढे जाऊन बोलायचं म्हटलं तर माऊलींची ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ आहे हो. सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी माऊलींची आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गेलं, मी वाचून हो नेणे आण काही, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. हा भगवान परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. प्रल्हादाला विचारलं, कुठे आहे तुझा भगवान परमात्मा? त्यांनी सांगितलं, इरू म्हणे काष्टी पाषाणी सकळ आहे वनवाळी जेथे तेथे. कुठे आहे? या खांबावरील अथ मारिता दुर्जने खांबी नारायण प्रगटले. असा असणारा हा शिराब्दीचा असणारा सर्वश्रेष्ठ सागर त्या ठिकाणी तुमच्या समोर प्रगट केलाय. हे गीता तत्व सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं गीता तत्व आहे. आणि म्हणून सांगितलं गेलं, म्हणून आपले निपदे वर्णे अर्थाचे निजीवे प्राणे, मी वाचोनी हो नेणे आण काही, क्षराक्षरात बे समोर आले तयांचे पुरुषत्व वळिले, मग सर्वस्व मज दिधे पुरुषोत्तमी. ह्या लक्ष्मी पाशी बरं का, त्या लक्ष्मी मातेनं आपल्याला काय दिलं सांगितलं गेलं. त्या लक्ष्मी मातेनं आपल्याला पद दिले, वर्ण दिले, अर्थ दिले आणि जीवा प्राणानं त्या ठिकाणी ती समर्पित झालेली अशी असणारी ही गीतामाता, लक्ष्मीनं जे दिलेली गीतामाता आहे तिला लक्ष्मीची उपमा दिली. ज्याप्रमाणे जी पतिव्रता त्या ठिकाणी असते, पुढे सांगितलंय त्या ठिकाणी, अशा प्रकारे हे असणारी ती त्या ठिकाणी तिनं संपूर्ण दिलं. आणि मग सांगितलं गेलं, ह्याच लक्ष्मीसाठी किंवा याच गीता तत्वासाठी क्षरतत्व आणि अक्षरतत्व दोघंही समोर आले. ज्या वेळेला तो प्रसंग होता, पाणीग्रहणाचा प्रसंग त्या ठिकाणी होता, लक्ष्मी माता हातामध्ये वरमाला घेऊन आलेली होती. त्यावेळेला अक्षरपुरुषही त्यांच्या समोर ते उभे होते, अक्षरपुरुषही त्या ठिकाणी उभे होते. आता अक्षराचा विस्तार मी तुमच्या इथं मांडत नाही, कारण आपण पाहून आलेलो आहे. क्षरपुरुषही उभे होते, अक्षरपुरुषही उभे होते. म्हणजे जे स्तर जंगम त्या ठिकाणी होतं तेही उभं होतं, जे अज्ञान होतं तेही उभं होतं, तम होतं, अंधकार होतं तेही उभं होतं. लक्ष्मी मातेने त्यांना सारलं बाजूला. माऊलीने इथं पुढं सांगितलं, त्यांचे पुरुषत्व वाळिले. अरे ते पुरुषच नाहीत असं या ठिकाणी लक्ष्मी मातेने सांगितलं गेलं. कुणाला पुरुष म्हणावं? पुरुषोत्तम कुणाला म्हणावं? पुरुषोत्तम फक्त एकच भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी म्हणावं. बाकीचे सगळे जे आहेत ते याच्यावर जीव त्या ठिकाणी पुरुषत्वाच्या सामित्यामध्ये नाहीत. म्हणून ते माऊली त्या ठिकाणी म्हणतात की क्षर आणि अक्षर दोघंही लक्ष्मी मातेंपाशी त्या ठिकाणी समोर ते उभे होते. त्यांनाही वाटत होतं, त्यांची अभिलाषा होती, त्यांची अपेक्षा होती की त्या लक्ष्मी मातेनं आपल्याला या ठिकाणी माळ घालावी. परंतु त्या दोघांनाही त्या ठिकाणी बाजूला सरलं. मग सर्वस्व मज दिधले पुरुषोत्तमी, मला या पुरुषोत्तमान. मग मी काय केलं? लक्ष्मी माता त्या ठिकाणी म्हणते, कुठली लक्ष्मी माता? पुन्हा अधोरेखित करा. लक्ष्मी माता म्हणजे विचार शिरसरण अर्णवाची प्रगट झालेली, हे विचारानं त्या ठिकाणी प्रगट झालेली ही गीता तत्व. आणि ते काय केलं तर सर्वस्व काय केलं? मग सर्वस्व मज दिले, काही त्या ठिकाणी ठेवलं नाही. सगळा त्याग केला, सगळ्या संघाचा त्याग केला आणि सर्वस्व त्या ठिकाणी भगवंताला अर्पण केलं. अशी ही सर्वश्रेष्ठ लक्ष्मी माता आहे. कुठली लक्ष्मी माता? मी पुन्हा त्या ठिकाणी म्हणतो, भगवान परमात्म्याची लक्ष्मी माता तर सर्वश्रेष्ठच आहे. पाये लक्ष्मीची हाती असं त्या ठिकाणी म्हटलं म्हणजे ती सर्वश्रेष्ठच आहे. परंतु भगवान परमात्म्याने ही जी विचाररूपी सागरातून प्रगट झालेली ही लक्ष्मी माता म्हणजे गीता तत्व आहे. तिने सर्वस्व मला पुरुषोत्तमाला दिलं असं हे भगवान परमात्म्याचं तत्व आहे. ते गीता मातेने यथार्थ जाणलंय आणि गीता मातेने यथार्थ जाणून पुरुषोत्तमाची पूजा केली म्हणतात. म्हणून जगी गीता मी या आत्मेने पतिव्रता,
जे हे प्रस्तुतत्वा आता आकर्षणेली. मग भगवान परमात्मा म्हणतात ही गीता, आता ही गीता किती सर्वश्रेष्ठ आहे हो. तिने किती अर्पण केलंय, कुठलाच भाव त्या ठिकाणी नाही, कुठलीच अपेक्षा त्या ठिकाणी नाही, आणि हे सर्वस्व भगवान परमात्म्याचं चिंतन त्या गीता मातेने या ठिकाणी केलं. म्हणून जगी गीता मिया आत्मेनी प्रतिव्रता. मिया म्हणजे मला, आत्मेनी प्रतिव्रता, भगवान परमात्म्याला पतिव्रता म्हणून तिने त्या ठिकाणी काय केलंय तर तिने आपलं समर्पण त्या ठिकाणी केलंय. पतिव्रतेचं समर्पण कसं असतं पहा. स्त्रियांचं समर्पण या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. वडिलांच्या घरी मुलीने 18, 19, 20 वर्ष राहावी आणि एकदा लग्न जमलं, अक्षदा पडल्या की सगळ्याचा त्याग करावा. वडिलांचं प्रेम, आईचं प्रेम, भावाचं प्रेम, तिथलं असणाऱ्या गल्लीतलं प्रेम, हे सगळं म्हणजे सगळ्यांवरती जी काही त्यांचं त्या ठिकाणी होतं, हे सगळं त्या ठिकाणी सोडावं आणि आपल्या पतीलाच त्या ठिकाणी परमेश्वर मानावं. पती हाच परमेश्वर. जे पतीनं सांगितलं, पतीच्या घरातल्याने सांगितलं, तेच त्या ठिकाणी आत्मसात करावं, त्याच्यावरतीच विश्वास ठेवावा. पाठीमागचा कुठलाही विचार त्या ठिकाणी करू नये. नवे त्या मुलीच्या मनामध्ये कुठलाही विचार त्या ठिकाणी येत नाही. फक्त मी, माझे पती, माझा संसार यामध्ये त्या ठिकाणी ती राहते. तिला पतिव्रता त्या ठिकाणी म्हटलं जातं. तशीही पतिव्रता लक्ष्मी माता या ठिकाणी झाली म्हणतात. कशी त्या ठिकाणी म्हणून जगी गीता मी या आत्मेने प्रतिव्रता, ती सगळं मला अर्पण केलंय. कोण म्हणतं? भगवान परमात्मा या ठिकाणी म्हणतात. गीतेमध्ये भगवान परमात्म्याला सर्वस्व अर्पण केलंय. आणि मग अर्जुना, किती भाग्य आहे तुझं अर्जुना. माऊली त्या ठिकाणी म्हणतात जे हे प्रस्तुत तुवा आता आकर्षणेरी. भाग्य तुझं, भाग्याशिवाय या ठिकाणी प्राप्त होणार नाही. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडियला. अर्जुना तुझं भाग्य आहे, कारण तू एक पहा, 2 भाव या ठिकाणी माऊली इथं सांगतात. एक काय भाव आहे? एक भाव सांगितला गेला की तुझ्या भाग्यातून तुला या ठिकाणी प्राप्त झालं, परंतु तू ती काय केली? आत्मसात केली, आकर्षणेली. अर्जुनासारखा उत्तम श्रोता त्या ठिकाणी असावा. उगीच नाही सांगितले अर्जुनाला भगवान परमात्म्याने गीता, कारण तो इतका विचक्षण आणि उत्तम श्रोता त्या ठिकाणी होता. भगवंताचे एक एक शब्द, एक एक पडणारा त्या ठिकाणी भगवंताचा मुखातून येणारा श्वास सुद्धा अर्जुनाने आत्मसात केला होता. आकर्षणेलं होतं म्हणजे कानामध्ये साठवलं होतं. श्रोता असावं तर अर्जुनासारखा श्रोता त्या ठिकाणी असावा. अर्जुनाने त्या ठिकाणी भगवंताने एक एक शब्द सांगावा आणि तो त्या ठिकाणी साठवावा, असा हा अर्जुनासारखा श्रोता त्या ठिकाणी होता हो. त्यांनी कानामध्ये साठवून घेतलं. आपण त्या ठिकाणी ऐकतोय, परंतु ऐकलं तर काय होतंय? नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, अशी अवस्था त्या ठिकाणी. मग काय केलं पाहिजे? तर ते आठवून हृदयामध्ये त्या ठिकाणी साठवलं गेलं पाहिजे. म्हणून सांगितलं गेलं, तू जे हे प्रस्तुतत्व आता, ही प्रस्तुत आतापर्यंत तुम्हाला मी सांगितली, ती तू काय केली तर आकर्षणे गेली. एक भाव आहे बरं का, थोडासा माझ्या मनातला विचार भाव तुमच्या समोर ते मांडून जातो. हे गीता तत्व ह्या 15व्या अध्यायापर्यंत माऊलीने सांगितलं. पुढचा अध्याय हे विशेष अध्याय त्या ठिकाणी आहेत बरं का, परंतु गीतेचं तत्व ह्या 15व्या अध्यायामध्येच थांबतं. पुढची जी मला त्याच्याविषयी त्या ठिकाणी जास्त बोलायचं नाही आहे. पुढची जी अर्जुनाची विनंती, अर्जुनाचे प्रश्न म्हणून पुढचे 3 अध्याय त्या ठिकाणी येतात. परंतु इथं गीतेला खऱ्या अर्थानं विराम त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. म्हणून इथं माऊली म्हणतात इति गुह्यतमं शास्त्रम, असं हे सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे असं या ठिकाणी सांगितलं गेलं. म्हणून त्या ठिकाणी माऊली म्हणतात की पुढं सांगितलं गेलं, साचची बोलणे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनने हे शस्त्र, आत्मा आवरते मंत्र अक्षरीये. साचची बोलणे नव्हे हे शास्त्र. माऊली त्या ठिकाणी काय म्हणतात? पुढं सांगतात की माऊली त्या ठिकाणी म्हणतात की हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं शास्त्र आहे. हे गीता तत्व हे नुसतं पांडित्याचं शास्त्र नाहीये, माऊलीने सांगितलं. हे उद्धाराचं शास्त्र आहे. साचची बोलणे नवे शास्त्र, हे शास्त्र, याला शास्त्राची उपमा द्यावी का न द्यावी, माऊली त्या ठिकाणी विचार करतात किंवा त्या ठिकाणी माऊली बोलतात. साचची नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनते हे शास्त्र. परंतु हे कसं आहे? संसाराला जिंकण्याचं हे
शस्त्र आहे सांगितलं गेलं. हां, संसाराला जिंकण्याचं शस्त्र, संसारातनं जर जिंकायचं असेल, आता संसार म्हणजे काय? या संसारात जन्माला आल्यानंतर करायचं काय? तर करायचं काय? संसाराला जर जिंकायचं असेल तर पहिल्यांदा एक सोडावं लागेल. संसाराला जिंकण्यासाठी पहिल्यांदा काय सोडावं लागेल? तर अहंकार सोडावा लागेल. अहंकार सोडल्याशिवाय हे प्राप्त होत नाही. आणि अहंकार जर सोडायचं असेल तर हे शस्त्र हातामध्ये घ्यावं लागेल. म्हणून त्या ठिकाणी माऊली म्हणतात की बाबा हे शास्त्र हे बोलण्याचं शास्त्र नाही, बोलून त्याचा काही उपयोग नाही. हे कशासाठी मी तुमच्या समोर म्हटलं अर्जुना ही गीता मी तुमच्या समोर कशासाठी दिली? तर हे पै संसार जिणतले हे शस्त्र. आत्मावरते मंत्र अक्षरीये, यातले जे मंत्र आहेत प्रत्येक अक्षर मंत्र रूप आहे. याला आत्मा नाव त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आत्मा नावानं ही देवता, एक एक देवता या ठिकाणी प्रगट होत आहेत. एक एक मंत्र या ठिकाणी तुमच्या समोर जे मांडलेले आहेत, हे गीता तत्वाचं जे मंत्र त्या ठिकाणी मांडलेले आहेत, त्या गीता तत्वाचा एकेका मंत्राचा उच्चार करा. एकेका मंत्रापासून एक एक देवता तुमच्या समोर येऊन प्रोगतील. आणि त्या देवतांच्या कृपेनं तुम्ही हे संसाराचं जे काही तुमच्या पाठीमागं किडाळ लागलंय, तुमच्या पाठीमागं जे काही लागलंय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे जे या ठिकाणी लागले ते या ठिकाणी संपवण्याची ताकद, संपवण्याचं शस्त्र, अहंकार घालवण्याचं आणि भगवान परमात्म्यामध्ये समाविष्ट होण्याचं, भगवान परमात्मा प्राप्त करून घेण्याचं, भगवान परमात्म्याच्या पायाशी नतमस्तक व्हायचं आणि या जगातून उद्धारून जायचं, पुन्हा न येणे या गावा, या अवस्थेमध्ये जायचं असेल तर काय करावं लागेल? तर हे शास्त्र तुमच्या समोर या ठिकाणी सांगितलं गेलं. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात साचची बोलणे नव्हे शास्त्र, पै संसार जिणेतले हे शस्त्र, आत्मावीर तो मंत्र अक्षर ये. एक एक अक्षर यामधलं काय सांगितलं गेलं? हे श्रद्धेचं भांडार त्या ठिकाणी, हे गुप्तबधन या ठिकाणी अर्जुना तू बाहेर काढलंयस, असं हे सर्वश्रेष्ठ असं हे शास्त्र त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. या शास्त्राचा विचार आपण या ठिकाणी पाहत आहोत. या गीतारूपी तत्वाचं यथार्थ वर्णन मौलींनी या ठिकाणी केलेलं आहे. हे किती सर्वश्रेष्ठ आहे. मौलींनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वर्णन आपल्यासमोर त्या ठिकाणी मांडले गेलेलं आहे. हे सर्वश्रेष्ठ वर्णन सर्वांनी ऐकावं. ज्ञानेश्वरीतले 5 तरी ओव्या दररोज आपल्या मुखामधून या ठिकाणी याव्यात. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, ही सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा ग्रंथ, ज्ञानदेवी अशा प्रकारचा ग्रंथ आहे. त्या ठिकाणी काहीतरी करावं. स्नान झाल्यानंतर 5 ओव्या त्या ठिकाणी देवपूजा करावी, कारण हे देवपूजा हे सुद्धा तर मंत्रच त्या ठिकाणी. देवपूजा करून ज्ञानेश्वरी समूर्ती घ्यावी, ज्ञानेश्वरीची समूर्ती करून त्यातल्या 5 ओव्या तरी त्या ठिकाणी वाचाव्यात. बरोबर आहे. संसारामध्ये अनेक कामं आहेत, अनेक